स्त्रियांना समजून घेणे कठीण आहे हा विचार अनेक पुरुषांनी आपल्या आयुष्यात कधीतरी व्यक्त केला असेल आणि अनेक स्त्रियांनी तो ऐकला असेल। पुरुष नेहमीच या विचाराने त्रस्त असतात की त्यांच्या आयुष्यातील आई, बहीण, प्रेयसी किंवा पत्नीच्या रूपात असलेली स्त्री नेमकं काय इच्छिते, तिला कशाने आनंद मिळतो। अनेकदा ते वैतागून विचारतात, अखेर तुला हवे तरी काय, तुला कशात आनंद मिळतो। जर तुम्ही स्त्री असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हालाही अनेकदा असे वाटले असेल, अखेर मला काय हवे आहे। हा व्हिडिओ तुमच्या दोघांसाठी आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की स्त्रीला खरोखर काय हवे असते। मी या व्हिडिओमध्ये स्त्री मानसशास्त्राबद्दल बोलत आहे, म्हणजेच एका स्त्रीच्या मनात काय चालले असते। मी तुम्हाला अशा 5 मुख्य स्तंभांबद्दल, अशा मानसशास्त्रीय अंतर्दृष्टीबद्दल सांगणार आहे ज्या प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात हव्या असतात। मग तिची शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही असो, कौटुंबिक पार्श्वभूमी काहीही असो, आर्थिक स्थिती काहीही असो, ती कितीही आधुनिक असो किंवा कितीही पारंपरिक विचारांची असो, या 5 गोष्टी प्रत्येक स्त्रीमध्ये असतात। प्रत्येक स्त्रीला आपल्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा तिच्या आयुष्यातील कोणत्याही खास व्यक्तीकडून अपेक्षा असते की त्यांनी या गोष्टींवर काम करावे आणि तिला विशेष वागणूक द्यावी, तिला समजून घ्यावे। चला तर मग यावर बोलूया। तर मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात हव्या असतात। नंबर 1, स्वातंत्र्य। प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य हवे असते, कारण लहानपणापासून तिला असे कपडे घालू नकोस, हे कपडे बदल असे ऐकायला मिळते। तिला बाहेर जायचं असले। नंबर 1, टीकामुक्त स्वरूप। पहिली गोष्ट जी प्रत्येक स्त्रीला हवी असते ती म्हणजे तिच्या रूपाबद्दल कधीही टीका केली जाऊ नये। स्त्रिया त्यांच्या रूपाबद्दल खूप संवेदनशील असतात। लहानपासूनच त्यांच्या रूपावरून त्यांना पारखले जाते, ती जाड आहे, बारीक आहे, काळी आहे, लांब आहे, तिची चाल कशी आहे, तिचा रंग कसा आहे, यावर तिला कितीतरी काही ऐकायला मिळते। कधी स्वतःच्याच घरातील आजी, काकी, मावशीकडून तर कधी शेजारी किंवा इतर कोणत्याही स्तरावर तिच्या रूपावरून तिला पारखले जाते, त्यामुळे ती खूपच संकोची होते। म्हणूनच तुम्ही अनेकदा स्त्रियांना पाहिले असेल की त्या त्यांच्या रूपाबद्दल खूप जागरूक असतात, पार्लरमध्ये किंवा त्यांच्या रूपावर खूप वेळ घालवतात, कारण त्यांना सुंदर दिसायचे असते। त्यांच्यातनं स्वीकारले जाण्याची भीती असते, टीकेची भीती असते की कोणी माझ्या रूपाबद्दल टीका करेल किंवा टिप्पणी करेल, म्हणूनच त्यांच्या मनात ही भीती असते। आता तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला तुमच्या स्त्रीला सुंदर असल्याची जाणीव करून द्यायची आहे। तुम्हाला तिला हे समजून सांगायचे आहे की तिच्या उंचीचा, तिच्या रंगाचा, तिच्या शरीराच्या बांधणीचा तुमच्या प्रेमावर, तुमच्या सोबत असण्यावर काहीही फरक पडत नाही। हो, ती स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर तुम्ही तिला प्रोत्साहन द्या, यामुळे तिचे आरोग्य चांगले राहील। पण अशा प्रकारची कोणतीही टिप्पणी करू नका ज्यामुळे तिला खूप दुःख होईल, ज्यामुळे तिची भीती वाढेल। कारण स्त्रियांना खूप असुरक्षितता असते की जर माझे वजन वाढले, मी सुंदर दिसले नाही तर माझा नवरा बाहेर कोणा दुसऱ्याबरोबर गुंतून जाईल का, त्यांना ही असुरक्षितता असते। त्यामुळे तुमची बहीण असो किंवा आई असो, त्यांना खूप वाईट वाटते। त्यामुळे तुम्हाला त्यांना हे जाणून द्यायचे आहे की त्या जशा आहेत तशाच खूप सुंदर आहेत। नंबर 2, स्वप्नांची दुनिया। दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यात एक कल्पनारम्य जग तयार करते, ती एका कल्पनारम्य जगात जगते, कारण लहानपणापासून तिने कुठेतरी परीकथा ऐकलेल्या असतात किंवा राजकुमार आणि राजकुमारी बद्दल वाचलेले असते आणि काही कथांमध्ये अशा गोष्टींचा उल्लेख असल्याबरोबरच तिच्या मनावर काही टीव्ही मालिका आणि चित्रपटांचाही प्रभाव असतो। त्यामुळे ती स्वतःचीच एक कल्पनारम्य दुनिया तयार करते की जसे हे सर्व दाखवले जात आहे तसेच काहीतरी माझ्या आयुष्यात घडेल, मलाही कोणीतरी विशेष वागणूक देईल, कोणीतरी मलाही परीप्रमाणे, राणीप्रमाणे वागवेल। त्यामुळे ती आपल्या स्वप्नांच्या जगात जगू लागते। कारण अनेकदा आई वडील घरी जाऊन जे करायचं आहे ते कर, इथे तर तुझ्या वडिलांना हे आवडत नाही, इथे तर तुझ्या आईला हे आवडत नाही, इथे तर तुझ्या भावाला ही गोष्ट आवडत नाही, असे बोलतात। त्यामुळे ती कुठेतरी आपल्या मनात एक कल्पनारम्य जग निर्माण करते की लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदलणार आहे, तिचा नवरा किंवा जोडीदार किती तिला विशेष वागणूक देणार आहे आणि तिला अगदी बाहुलीसारखे, परीसारखे वागवणार आहे। जर तुम्ही तिच्या त्या कल्पनारम्य जगाला प्रत्यक्षात बदलू शकत नसाल तरीही तुम्ही तिला विशेष वागणूक द्या, कारण प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की कोणीतरी तिला खूप विशेष वागणूक द्यावी। त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादित संसाधनामध्येही तुमच्या स्त्रीला विशेष वागणूक देऊ शकता। यासाठी काही खूप महागड्या ठिकाणी तिला घेऊन जाणे किंवा खऱ्याखुऱ्या राजकुमारीप्रमाणे तिला वागवणे आवश्यक नाही। तुम्ही तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागणुकीने, तुमच्या प्रेमाने त्यांना खूप विशेष असल्याची जाणीव करून देऊ शकता, जेणेकरून तिला असे वाटेल
की जी गोष्ट ती ऐकत होती, मोठी होत होती, तिचे मानसशास्त्र घडत होते, विकसित होत होते, ती खरोखरच खरी ठरली आहे, स्वप्ने खरी होतात असे तिला जाणवावे. नंबर 3, त्याग. तिसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी आहे की प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात त्याग करायचा असतो. पहा, लहानपणापासून आजही मुलींना कुठेतरी त्यागाच्या भावनेसह मोठे केले जाते, कारण त्यांना हे शिकवले जाते की मुली, तू कितीही शिकून मोठी हो, पण जेव्हा तुझे घर संसार होईल तेव्हा कदाचित तुझे छंद सुटून जातील, किंवा ती कधी आपल्या इच्छांचा त्याग करते, कधी वडिलांसाठी, तर कधी आपल्या भावासाठी, कधी आईच्या सांगण्यावरून, कधी पतीसाठी, कधी मुलांसाठी ती त्याग करत राहते आणि तिच्या आतल्या दाबलेल्या इच्छा वाढतच राहतात आणि ती बोलू शकत नाही. ती आतल्यात इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी शांत राहून त्याग करते आणि आनंदाने आपल्या यशाचाही त्याग करते. त्यामुळे तिच्यामध्ये ही शक्ती असते. तर तुम्ही तिला आधार द्या, तिच्या त्यागाचा आदर करा, तिला महत्त्व द्या, तिला विशेष असल्याची जाणीव करून द्या. जर तुम्ही असे केले नाही तर तिच्यात दडपण निर्माण होईल, ज्यामुळे तिला चिंता, नैराश्य आणि भावनिक दमन म्हणजेच हिस्टेरियाचा त्रास होईल. तर तुम्ही तिला आधार द्या, कारण तिने कुटुंबासाठी त्याग केला आहे, तो नेहमीच केला आहे, पण कधीतरी ते थांबेल ना. तुम्ही तिला आधार द्याल, तुम्ही तिला विशेष असल्याची जाणीव करून द्याल, तुम्ही तिला समजून घ्याल, तर तिचा चेहरा आनंदाने फुलून जाईल. नंबर 5, स्वीकृती आणि प्रशंसा. आणि चौथी गोष्ट जी प्रत्येक स्त्रीला हवी असते ती म्हणजे मला स्वीकारले जावे, माझे कौतुक केले जावे, माझ्या प्रयत्नांना महत्त्व दिले जावे, मला समजून घेतले जावे. आता जर तुम्ही तुमच्या स्त्रीला समजून घेतले की ती तुमच्या वर्चस्वासाठी जगात आलेली नाही, मग ती तुमचे वडील असो, तुमचा भाऊ असो, बहीण असो, पती असो किंवा इतर कोणताही नातेसंबंध असो, ती एक वेगळी स्वतंत्र ओळख आहे. तुम्ही तिला मोकळेपणाने जगू द्या. या सुंदर कलेला सहानुभूती म्हणतात. तिला समजून घ्या, तिचे कौतुक करा. तिच्या लहान सहान प्रयत्नांना जेव्हा तुम्ही महत्त्व देता तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलून जातो. तिला इतके चांगले वाटते की तिला असे वाटते की जगातील सर्व आनंद तिच्यात समावला आहे आणि तिचा चेहरा आनंदाने चमकत राहतो आणि ती आनंदाने नाचू लागते आणि खूप 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 चांगले वाटते. तुमच्या आयुष्यात स्त्री ज्या रूपात आहे त्यांना खूप विशेष वागणूक देणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर या सर्व गोष्टींची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. हसा, हसत राहा आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत, ज्यांच्या आसपास तुम्ही राहता, त्यांना स्पष्टपणे सांगा की तुम्हाला काय हवे आहे, कारण तुम्हाला तुमच्या इच्छांचा, तुमच्या सर्व गोष्टींचा दमन करायचा नाही. तुम्ही बलिदान देण्यासाठी जन्माला आलेला नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाहीत तोपर्यंत दुसरा माणूस तुम्हाला कसे समजेल. तर तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे आणि पुरुषांना समजून घ्यायचे आहे, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आशा आहे की स्त्री मानसशास्त्राबद्दल तुम्हाला समजले असेल की एका स्त्रीचे मन काय इच्छिते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.